पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नरसापूर गावातील चिमुरडीवर बलात्कार करून तिचा निगरून खून करण्याच्या घटनेनंतर पुन्हा एकदा आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. मुळातच हे पहिलं प्रकरण नाही आणि दुर्दैवाने सांगावंसं वाटतं, ज्या प्रकारची व्यवस्था आहे, ज्या प्रकारचा निष्काळजीपणा आहे, ज्या प्रकारची असंवेदनशीलता आहे, त्यामुळं दर 53 मिनिटाला एका चिमुरडीवर अत्याचार होत आहेत. हा जी काही आकडेवारी आहे, जी काही माहिती आहे, ही आपल्या सर्वांना संतापजनक आहे. आणि याच घटनेनंतर आणि यापूर्वीच्याही घटनेनंतर अशी मागणी होते की त्याला फाशी द्या, ठेचून मारा, द्या, तात्काळ फाशी द्या. आणि त्यानंतर एन्काउंटर होतं. एन्काउंटर झाल्यानंतरही अशा घटना थांबत नाहीत. त्यामुळं या सगळ्या अत्याचारांवर महिलांकडे, मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन हा कारणीभूत असल्याचं दिसून येतंय. त्याबाबत एक लॉंग टर्म उपाययोजना करण्याची गरज आहे. ती मनुवाद्यांकडून अपेक्षित नाही. त्याचबरोबर संविधानाप्रमाणे शिक्षा झाली पाहिजे. एन्काउंटर ही संविधानाप्रमाणेची शिक्षा नाहीये. मग संविधानाप्रमाणे शिक्षा द्यायची असेल, न्यायालयातून शिक्षा द्यायची असेल तर विलंब लागतो. तर हा जो विलंब लागतोय तो सरकारच्या निष्क्रियतेमुळे लागतो आहे, हे सर्वांनी ध्यानात घ्यावं. आम्हाला म्हणजे न्याय व्यवस्थेला 10 वर्षापूर्वी 70,000 न्यायाधीशांची गरज होती. 70,000 न्यायाधीशांची गरज. ती 70,000 न्यायाधीशांची गरज हे सरकार पूर्ण करीत नाही. नरसापूर मधील चिमुरडीवर झालेल्या बलात्कार आणि निगरून खुनाची जलद गती न्यायालयामध्ये सुनावणी व्हावी. का बरं फास्ट ट्रॅक कोर्ट होत नाही? आणि ते फास्ट ट्रॅक कोर्ट रात्रंदिवस बसावं, 2 न्यायाधीश बसवावे. एका न्यायाधीशाने दिवसा काम करावं, एका न्यायाधीशाने रात्री काम करावं. पोलिसांनी जलद गतीने तपास पूर्ण करावा. एका महिन्यात निकाल लागू शकतो, 15 दिवसात निकाल लागू शकतो, 8 दिवसात निकाल लागू शकतो आणि 15 दिवसात फाशी होऊ शकते.